Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. आम्हाला घोषित झालं पाहिजे ताई साहेब तिकीट घोषित झालं पाहिजे संध्याकाळपर्यंत आम्हाला कोणाचं मान्य नाहीये कोणाचं मान्य नाही आम्हाला आज संध्याकाळ 8 वाजेपर्यंत तिकीट मान्य झालं पाहिजे नाहीतर सगळ्याचे राजीनामे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी ताई तुम आगे बढ़ो विनंती तुम्हाला सगळ्याला नाही जय महाराष्ट्र जर आपल्या ताईला तिकीट भेटत नसेल तर आपण सर्वजण राजीनामे देण्यात यावेत अशी माझी मी आग्रहाची विनंती करतो। आदमी कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, आदमी कद से बड़ा होता है ना पद से बड़ा होता है, दूसरे के मुसीबत में खड़ा होता है वही आदमी बड़ा होता है। त्याशिवाय या यवतमाळ वाशिम मतदारसंघातली सीट आपली विजयी होणार नाही हे आपणच बोलत नाही तर या गावातला प्रत्येक गावातला सर्वसामान्य माणूस बोलतोय। उमेदवारीसाठी कोणाचाही विरोध आम्हाला दिसत नाही, कारण बाजूच्या मतदारसंघामध्ये नवनीत राणा यांना विरोध असताना सुद्धा त्या भाजपाच्या मूळ पक्षाच्या नसताना सुद्धा त्यांना विरोध असताना त्या ठिकाणी भाजपची उमेदवारी जाहीर केल्या गेली। या ठिकाणी कोणाचाही भावनाताईंना उघड विरोध नाही, असं कुठेही समोर कोणाचंही नाव आलं नाही। जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री संजू राठोड त्यांनी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांच्या समोर सांगितलं, टीव्हीलाही आपल्या सांगितलं की मी लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाही, त्यामुळे आम्हाला कोणाचाही विरोध या ठिकाणी दिसत नाही। मात्र खासदार भावनाताई गवळी या 6व्यांदा लोकसभेमध्ये जात आहेत, त्यामुळे अनेकांना असं वाटत आहे की त्या ठिकाणी ह्या मंत्री होतील, त्यामुळे अनेकांना वाटते की खासदार भावनाताई गवळी या छुपा विरोध त्यांना 1% होत आहे। परंतु सर्वसामान्य जनता आज मतदारसंघातली खासदार भावनाताईंना उमेदवारी मिळावी म्हणून पेटून उठलेली आहे। कधीपर्यंत उमेदवारी घोषित व्हावी असं तुम्हाला वाटते? जर यदा कदाचित नाही उमेदवारी घोषित झाली तर काय निर्णय राहिला? तर उद्या संध्याकाळपर्यंत उमेदवारी घोषित व्हायला पाहिजे, कारण 4 तारीख उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे। जे विरोधातले उमेदवार आहेत उबाठा गटातले संजय देशमुख त्यांची उमेदवारी अर्ज ते उद्या दाखल करणार आहेत आणि अजून आपल्या महायुतीच्या उमेदवाराची म्हणजे खासदार भावनाताईंची उमेदवारी सुद्धा अजून जाहीर झालेली नाही। त्यामुळे खासदार भावनाताईंना जे मताधिक्य मिळणार होतं ते मताधिक्य कुठेतरी कमी करण्याचं काम काही लोकांकडून या ठिकाणी सुरू आहे। अर्थातच गेल्या 25 वर्षापासून मी काम करते खासदार म्हणून। पक्षांच्या विविध घटकासोबत मी जोडलेली आहे, जनतेसोबत जोडलेली आहे आणि साहजिकच आहेत अशा भावना ह्या पदाधिकाऱ्याच्या असतीलच। परंतु या निमित्ताने मी सांगू इच्छिते की आदरणीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब यांच्यावरती माझा विश्वास आहे। जे काम मी गेल्या अनेक वर्षापासून करते आहे आणि विजयीसुद्धा प्राप्त करते आहे, सातत्याने करते आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी निश्चित केला जाईल आणि एक महिला खासदार म्हणून आतापर्यंत जे मी कार्य केलं त्याची दखल पण निश्चित घेतली जाईल हा मला पक्का विश्वास आहे आणि खात्री आहे। आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना सुद्धा आतापर्यंत हे सांगत आले की तुम्ही काही गडबडघाई करू नका, योग्य आणि चांगला आपल्यासाठी निर्णय निश्चित होईल। मला असं वाटतं की निवडणूक आली म्हणजे दावे प्रतिदावे हे असणारच आहेत, परंतु मी पूर्वीपासूनच मला उमेदवारी द्यावी या विषयावरती ठाम आहे किंवा मी ती मागणी केलेली आहे। त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी हा माझा पक्का विचार करतील, विशेष करून शिंदे साहेब आणि आदरणीय फडणवीस साहेब माझ्या उमेदवारीचा नक्की विचार करतील असा मला विश्वास आहे। नाही, सर्वे हा पक्षाचा इंटरनल ही बाब आहे, त्याच्यावरती मी फार काही बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही।